गुड मॉर्निंग मित्रांनो. आता म्हणजे आज आपण नवीन ब्लॉग चालू केला आहे आणि आजचा ब्लॉग एकदम खास आहे. आज आपण चाललो आहे एक पुण्यामधल्या मस्त अशा लोकेशनला आणि तो लोकेशन जो आहे तो आता काही दिवसामध्ये ट्रेंडिंग चालू आहे. तर ते लोकेशन म्हणजे आपण चाललो आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक बघायला. म्हणजे ॲक्च्युली आपण काय ब्रिजवर जाणार नाही तर वरती म्हणजे मिसिंग लिंकच्या वरून एक रोड आहे, म्हणजे त्याच्या आसपास एक रोड आहे आणि त्या उंचीवरून आपण मिसिंग लिंक बघणार आहे. कशी दिसते तिथं आपण आपली बाईक लावू मस्तपैकी आणि मस्तपैकी आपण तिथनं शूट घेऊ. आपल्या बाईकचा नजारा, आपल्या बाईकसोबत तो मस्तपैकी ब्रिज बघू आपण कसा झाला आहे आणि तो ब्युटिफुल सीन सह्याद्रीमधनं जो दिसतेला मिसिंग लिंकचा तो मस्तपैकी आपण बघूया. आत्ता सकाळचे वाजलेत 4:45 वाजायला आलेत आणि आपल्यासोबत आज प्रशांत दादा आणि आपला मित्र शुभम येतोय. तर आम्ही तिघं जातोय. मी आता जस्ट पॅकिंग करतोय. जे काही म्हणजे ब्लॉगिंगचं सामान आहे ती मी छोट्याशा बॅगेमध्ये घेतोय, कॅरी करतोय. आणि हा काय ब्लॉग असा मोठा 3 दिवसाचा नाही. हा म्हणजे ही जी ट्रिप आहे ती 1 डेची ट्रिप आहे. त्याच्यामध्ये आम्ही आत्ता सकाळी जाणार आणि मिसिंग लिंक बघणार. त्याच्यानंतर एक मंदिर आहे ते मंदिर कवर करणार आणि त्याच्यानंतर परत घराकडे रिटर्न येणार आहे. तर अशी एक ब्युटिफुल शॉर्ट जर्नी असणार आहे आपली. तर माझ्यासोबत बनून राहा. मी तुम्हाला कुठून कसं जातोय, कुठं काय करायचं हे सगळ्या गोष्टी सांगतो. तर चला. तर सकाळची आपली गाडी स्टार्ट झाली. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. इथून आता आपण राईट घेऊया. आता वडगाव शेरीमधून आपण निघतोय मित्रांनो आणि मस्त सकाळचं वातावरण आहे आणि वातावरण एकदम गार आहे. म्हणजे बिल्डिंगमध्ये थोडी गरम हवा येते पण सकाळचं आता आपण गाडीवर असल्यामुळं एकदम गार हवा आपल्या हेल्मेटमध्ये वगैरे मस्त जाते आणि मस्त वाटते. आता आपण नवीन हेल्मेट आणि आपला इंटरकॉम पण घेतलाय. आता दादा येऊन बाहेर थांबलोय बोललेत. कुठं आहेत बघूया दादा. त्याच्यानंतर आपला इंटरकॉम सेटअप करूया त्यांच्याबरोबर. दादाच आहेत वाटतं पुढं. आले दादा आले. ओ दादा, अहो ते मोबाईलचा सेटअप बसवायलाच वेळ झाला. काय सांगायचं तुम्हाला. चला इंटरकॉम सेटअप करू आणि निघू. चला. तर मित्रांनो, इंटरकॉम सेटअप करून घेतो. 1 मिनिट. तर इंटरकॉम सेटअप झाला आहे. आता माझ्या हेल्मेटमध्ये जे माईक आणि स्पीकर्स सगळे आहेत ते कनेक्ट झालेत मला आणि दादांच्या बरोबर मी आता डायरेक्ट बोलू शकतोय. 1 किलोमीटरच्या आसपास रेंज असली तरी आता आम्ही कम्युनिकेट करालोय. आणि आता आपण रामवाडीचं स्टेशन वगैरे सोडून पुढे जाणार आहे मस्तपैकी. तर चला, आपली राईड चालू झाले आणि आता आपल्याला जायचं आहे मिसिंग लिंक पॉईंटला. आणि आमचा प्लॅन सध्या असा आहे की सनराईज व्हायच्या आधी आपल्याला त्या पॉईंटपर्यंत पोचायचं आहे, जेणेकरून म्हणजे त्या मिसिंग लिंकच्या पॉईंटवर गेल्यानंतर तो ब्रिज आणि सनराईज आपल्याला एकदम मस्त दिसेल. तर त्यासाठी आपण लवकर गडबड केल्या आणि शुभमला पण आम्ही सांगितलेलं की बाबा तू पुढं चल, आम्ही तुला एका पॉईंटला भेटतो. म्हणजे लोणावळा साईडच्या अलीकडं आपल्याला त्याला भेटायचं आहे. आणि गंमत अशी झाली, मी मोबाईल होल्डर जो आहे आता तुम्ही बघताय तो सेटअप करायलाच मला खाली वेळ गेला आणि शुभम ऑलरेडी जाऊन पोचलाय ज्युपिटरवरनं आणि त्याचं सारखं कॉल आलेले आहेत मला आणि मी त्याचा कॉल पिकअप करायला बघालोय. पण हे इंटरकॉमचं मला अजून बटन्सच माहीत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही थोडं मागं पडलोय. दादा आणि मी चाललोय. इथं जरा मी व्हिडिओ ऑन केला कारण हे जे आपले इंडियनचा फ्लॅगमध्ये जे लाईट्स वगैरे दिसले तर ते एकदम लाईट्स मस्त दिसत होते. म्हटलं तुम्हाला पण एकदा दाखवावं. दादा कुठं गेले. इंटरकॉममध्ये 5 मिनटं झालं, दादांचा आवाज काही येईना मला. 1 किलोमीटरचा रेडियस सोडून दादा पुढे गेले. इंटरकॉम घेतला तरी तेच, नाही घेतला तरी तेच. कसं व्हायचं. वर गाडी चालू केली म्हणलं की डायरेक्ट पुढं पळतात. आता मी मगाच्यान गाडी म्हणजे त्यांचा पाठलाग करावलोय. मला काय दादा अजून सापडलेले नाहीत. तर बघूया पुढे जाऊन होईल कनेक्ट असं वाटते, नाहीतर काय उपयोग आहे इंटरकॉमचा पण. तर दादासने पण बहुतेक फोन आलेला वाटतं आणि
शुभमचा फोन आलेला त्यांना, मी आता जस्ट कनेक्ट झालतो इंटरकॉमला. तर ते म्हटले शुभम सारखा फोन करायला आहे आणि आपलं काही खरं नाही शुभम संघ भेटल्यावर, असं दादा म्हटले. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला शुभमशी पोचायला पाहिजे. कारण सकाळी आमचा डिसिजन असा होता की लवकर निघून पुढे एक थोडा वेळ आपण जरा एक 7:30-8पर्यंत मस्तपैकी काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करायचा आणि ब्रेकफास्ट करून आपण मिसिंग लिंकला सनराईजच्या टायमिंगवर जायचं. आम्ही सकाळी लवकर निघलेलो आणि पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं, पूर्ण क्लाउडी वेदर आहे. त्याच्यामुळं आम्हाला सनराईज कधी होईल काय आम्हाला त्याची म्हणजे कल्पनाच नव्हती. कारण उजेड एवढा पडलाच नाही, त्याच्यामुळं आम्ही फक्त गाडीच मारत होतो. आणि नंतर पुढे जाऊन आमच्या असं हळूहळू लक्षात आलं की सनराईज ऑलरेडी म्हणजे झालाच बहुतेक. त्या ढगांच्यामुळं आम्हाला सनराईज दिसेना. तर असो, आपण जाऊया. त्या टायमात पोचतोय का नाही ते माहिती नाही. हे शुभम मला वाटतं, एक मिनिट शुभम आपल्याला इथं भेटला आहे. दादा थांबल्यात इथं. आता काय करणं. शुभम थांबा, गाडी लावून बघूया काय म्हणतोय शुभम. अरे वेळ झाला रे बाबा, सेटअप करायला वेळ झाला. काय सांगायचं, इथं गाडीला होल्डर लावलाय. तिथं इकडे इथं होल्डर लावलाय. मित्रांनो, शुभम आलाय. शुभम ज्युपिटरवर आलाय पुढे आपल्या. आणि आम्ही माफी मागतो शुभमची ऑन कॅमेरा, तर आम्हाला माफ करा. तर चला, शुभमची माफी मागितल्या. शुभम काय म्हणतोय, ओके म्हणतोय, काय हरकत नाही, लवकर जाऊ म्हणतोय. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया. शुभमनं तर परवानगी दिली आपल्याला, पण बराच वेळ थांबला शुभम, त्याला लेट झालेला होता. आणि चला आता बऱ्यापैकी लोणावळच्या आसपास आपण आलोय. सकाळचं वातावरण असल्यामुळं ट्रॅफिक पण एवढं येतं नाही, त्याच्यामुळं गाडी मारायला मस्त मजा येते आम्हाला. आणि असंच आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. तर इथं जरा थांबलो मित्रांनो आम्ही, कारण दादा म्हणले की मागून आपल्या सनराईज ऑलरेडी झाला आहे आणि ढग जरा असल्यामुळं पूर्ण आसपासचा एरिया जो आहे तो मस्त दिसायला लागला आहे. आणि त्याच्यामुळं म्हणले दादा जरा फोटो वगैरे काढतो. आणि मी पण म्हटलं जरा पाय मोकळं करतो, कारण मला व्ह्यू पण बघायचा होता. आणि म्हटलं उभारूया आपली गाडी पण जरा बघूया मस्त कशी दिसते. तर दादा तिकडे मागं फोटो काढलेत, मी इकडे मागची साईड वगैरे सगळं बघून घेतो व्यवस्थित. आणि इकडनं हे आता मला दाखवायला नाही, पण साईडला माझ्या मस्त डोंगर वगैरे आहेत आणि त्यातून मस्त प्रकाश वगैरे आलाय. तर म्हटलं बघूया, गाडीला पण जरा बघतो. इंटरकॉममध्ये काय बोलतायत दादा. हां, जाऊया, नाश्ता करायचा आहे आपल्याला अजून. ओके मित्रांनो, चला. तर मित्रांनो चला, आता आपण निघलोय परत आपल्या वाटेला मिसिंग लिंक पॉईंटला. आणि ओके हा एक आम्ही खंडाळ्याच्या आसपास आलोय. तर इथे एक मस्त पॉईंट आहे, म्हणजे हिवाळा आणि पावसाळा, तर विंटर आणि रेनी सीझनमध्ये इथं मस्त हा पॉईंट आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हाला जर सुपर बाईक्स वगैरे जर बघायच्या असल्या तर ह्या स्पॉटला यायचं. एकदम म्हणजे विकेंडला असल्या बाईक्स असतात इथं. आणि माझ्या पुढं तिकडं निंजा वगैरे लावलेले आहेत. तर या एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथं. मी आता जस्ट तिकडून आलोय आणि इथं जरासं सनराईज वाटतोय मला. आणि इथं डोंगर वगैरे असा मस्त दिसतोय खाली. एक मिनिट दाखवतोय. हा पुढचा माझा सीन बघा, काय मस्त सीन झालाय. म्हणजे डोंगर वगैरे पावसाळ्यात मस्त वातावरण होते इकडे या साईडला. आता इथे एक वॉटरफॉल दिसतोय मला, आय डोंट नो तुम्हाला दिसतोय की नाही कॅमेऱ्यात, पण मस्त दिसते बघायला वगैरे. तर हा असा व्ह्यू आहे. मी व्ह्यू आता हा थोडा बघून घेतो. तर मित्रांनो, आता म्हणजे खंडाळा घाटामधनं आपण जरा जस्ट खाली आलोय. आणि ह्या
घाट सेक्शनवरून जातानाच मस्तपैकी आपल्याला तो जो हा आहे मिसिंग लिंकचा पॉइंट आहे तो इथून पण आपल्याला दिसला आहे. तो मी जस्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसतोय का मित्रांनो? हा पॉइंट आहे तो आपला मिसिंग लिंकचा पॉइंट. काय ब्रिज मस्त दिसतोय. तर चला, इथं थोडाफार आपण हा ब्रिज बघायला म्हणजे दिसत होता आपल्याला, म्हणून म्हटलं तुम्हाला थोडा भाग दाखवूया. आणि हा साईडला व्ह्यू बघा, पूर्ण सगळा म्हणजे असं डोंगर वगैरे आहेत हा सेक्शन सगळा, आणि मस्त आहे हा असे. तर ब्रिजवर थांबलेलो, तर म्हणलं थोडंफार तुम्हाला दाखवूया. आणि चला आता आपण पुढे जाऊया आणि आपला जो मेन पॉइंट आहे त्या दिशेने वळूया. चला, आता आपण तुम्हाला दाखवायचं राहिलं जस्ट एक 100 मीटर मागं मी आता हायवेच्या लेफ्ट आलोय. आणि इथून बघताय तुम्ही खाली आल्यानंतर हे दस्तरी गारमाळ काहीतरी लिहिलं इथं. इथून आपल्याला असा लेफ्टला जायचा आहे आपल्याला पॉइंट. आणि इकडून हा असा तुम्हाला साधारण नॉर्मल रोड मिळेल. आणि इकडूनच असं आपल्याला फिरत फिरत जायचं. इकडून असं जायचं आणि आपण बघूया त्या रोडला जाऊया आपण. तर चला मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या हायवेवरून एक जस्ट 10 मीटरच मागं होतं. तिथून आपण लेफ्ट टर्न घेतला. त्या लेफ्ट टर्न नंतर अजून एक लेफ्ट टर्न घेतला जो कच्चा रोड होता. आणि तिथून आपण असं जर वर चाललोय, थोडा चढ दिसतोय. आणि इथून कसं, इथून आता मगाशी ब्रिजवर जे मी तुम्हाला दाखवलं तो ब्रिज दिसत होता, तर त्याच साईडला आपण आता त्याच्या ब्रिजच्या जवळपास चाललोय. ह्या साईडनं आपल्याला जवळपास जाता येतं. तर चला मित्रांनो, आपला जो पॉइंट ठरलेला त्या पॉइंटकडे आपण जाऊया आणि आपला पॉइंट आपण एन्जॉय करूया. तुम्हाला पण मी दाखवतो. खड्डे थोडेफार आहेत, त्यामुळे जर कोणी रायडर लोक येणार असतील माउंट वगैरे घेऊन, तर ती लोक जरा थोडं शिस्तात मारा गाडी. रस्ता मात्र मस्त आहे आणि सीन पण मस्त आहे. हे पावसाळ्यात वगैरे का नाही हा सीन झकास दिसतो बघा मित्रांनो. कारण आता तरी मस्त मजा दिसाली. पावसाची काल माझ्या मते थोडीशी आलती लहर म्हणा किंवा झिरमीट म्हणा, ती काल येऊन गेल्या आणि इथं पण पाऊस पडलेला दिसतोय. कारण बघा दोन्ही साईडला मला रस्ता थोडासा ओला दिसतोय. आणि हीच राईडची मजा असते मित्रांनो, मस्तपैकी अशी निवांत शांत घाटातनं आणि अशा झाडी झुडपातनं अशी जंगलातनं थोड्याफार गाडी मारायला मनाला मस्त वाटतं, शांत वाटतं. शुभम आणि दादा आय गेस पुढे गेलेले आहेत. आपण शिस्तात जाऊ, आपल्याला काही गडबड नाही. वा, हार्डली हा माझ्या मते 3 ते 4 किलोमीटरचा रोड असेल. त्याच्यानंतर तो आपला व्ह्यू येऊन जाईल मित्रांनो. त्या व्ह्यू साठीच आपण एवढं धडपडतोय आणि तो व्ह्यू येतोय आता 1-2 ते 3 मिनिटात येईल असं मला तरी वाटतंय. कारण मॅप मी काल रात्री एक इंस्टाग्रामची रील बघितली होती, त्याच्यामध्ये मी मॅप बघितला होता. आणि हे बघा रायडर, माझ्या मते हे रायडर लोक जे सगळे गेलेले ते मिसिंग लिंकच्या पॉइंटलाच गेले असतील असं वाटतंय मला. कारण हा सध्या ट्रेंडिंग चालू आहे. मिसिंग लिंकचा जो ब्रिज आहे ना तो ट्रेंडिंग चालू आहे, ट्रेंडिंग. त्यामुळे शक्यतो सगळे लोक तिकडंच जात आहेत. आणि आपण पण म्हणलं की बाबा एवढं असं म्हणजे सीन भारी दिसतोय तर आपल्याला पण जाऊन आलं पाहिजे. तर दादा पण म्हटले 1 डे राईड करू, मिसिंग लिंक पॉइंटला जाऊन येऊ आपण, कसा दिसतोय काय. आणि इकडं म्हणजे लोणावळा साईड आहे ना, त्याच्यामुळं कसं चला म्हणले राईडला. मस्त घाट सेक्शन वगैरे, डोंगरदरी, एक मस्त 1 डे ट्रिप होऊन जाईल. आणि 70-80 किलोमीटर असल्यामुळं निवांत जाता येईल आणि निवांत येता येईल. आणि खास म्हणजे एवढा उन्हाळ्याचा सीझन चालू असून आज लकीली
पूर्ण क्लाउडी वेदर आहे, त्याच्यामुळं आम्हाला उन्हाचा पण एवढा त्रास होत नाही. आणि थोडं पहाट सकाळची वेळ असल्यामुळं पण आम्हाला त्याचा एवढा हे भासत नाही, काय म्हणतात त्याला, उन्हाचा ताप होत नाही आम्हाला. पूर्ण हवागार वाटते मस्त. आणि अशीच मजा घेत आपण चाललोय. रायडर पण सगळे लोक तिकडूनच येत आहेत. वा, रोड मात्र मस्त आहे. म्हणजे जर हायवेवरनं आपण गाडी मारून जर थकलो असेल मित्रांनो, तर ह्या रोडवरनं तुम्ही चालला तर तुम्हाला 100% तुमचा जो थकवा आहे तो थकवा पूर्ण निघून जाईल मित्रांनो तुमचा. तर मी जरा कॅमेरा बंद करतो, कारण हा थोडाफार रोड असाच आहे. स्टोरेज पण आपल्याला बघायचं आहे, स्टोरेज किती ठेवायचं आहे काय. तर शिस्तात जाऊया. आणि त्याच्या अलीकडं म्हणजे कुठं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी नक्कीच मित्रांनो तुम्हाला तिथं व्हिडिओ ऑन करून दाखवेन. काय जवळ आलोय आपण ऑलरेडी, आय डोंट नो. थोडा बंद करतो मित्रांनो, मला स्टोरेज पण लागेल. हा रोड असाच आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कुठून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. चला. तर मित्रांनो ॲक्च्युली आपण त्या पॉईंटला आलोय. तर इथून जो ना तुम्हाला लेफ्ट दिसेल, म्हणजे थोडी वाट इथं लेफ्ट साईडला दिसते तुम्हाला, थोडी पायवाट सारखी आहे. आणि इथं आपण आपली गाडी लावायची. आणि मी आता हा माउंट काढतो आणि तुम्हाला डायरेक्ट सीन दाखवतो. या, इथं गाडी लावली आपण आपली, ठीक आहे. आपण मित्रांनो ह्या साईडनं आलो आणि इकडे ही साईड दिसते तुम्हाला. तर इथून जस्ट तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. ही थोडीशी छोटी पायवाट दिसेल तुम्हाला. आणि इथं आम्ही आमची गाडी पार्क केली. आणि सीन बघा मित्रांनो, हा बघा तुमचा सीन, हा तुमचा आहे मिसिंग लिंक पॉइंट. तर मित्रांनो आता तो आपण पॉइंट बघितला, तर तो पॉइंट बघून आपण पुढे चाललोय आता, कारण तिथे एक 100 मीटरवर पोरं म्हणले पॉइंट आहे, तो पण बघू आपण. आता दादा आणि शुभम पॉइंट बघतात मिनी पॉइंट मध्ये, त्याला इथं मिनी पॉइंट दिले नावला. राहिला पोरं गाड्या गाड्यात माझी नाही यायची काय दादा. गाडी येईल का नाही माझी. माझं इंजन घासणार. इकडं वरनं घालतो. इथं घासेल रे, इथे इंजन घासेल माझं. चला मित्रांनो आपल्याला जायचंय वर. या अवेंजर इकडे बघा. ये घातले आम्ही अवेंजर. हा तर मित्रांनो हा आपण व्ह्यू आता आणलाय. व्ह्यू दाखवतो एकच मिनिट तुम्हाला मित्रांनो. जस्ट मला माउंट काढू दे.
व्ह्यू दाखवतो पोरासनो. तर मित्रांनो थोडासा ऑफरोड पॅच होता पण व्ह्यू एकदम जबरदस्त भेटतोय आपल्याला. हे बघा, अरे वा वा वा, इकडनं असं वर आलो आपण. इथून हे झाड आहे, इथनं एकदम बेस्ट व्ह्यू दिसतोय पण थोडंसं रिस्की आहे. कोणी इथं येऊ नका आणि आला तर सांभाळून या. तर आता इथं आपल्या या 3 गाड्या आल्यात, एक ॲव्हेंजर, त्याच्यानंतर आपली ज्युपिटर आणि पल्सर. ठीक आहे. तर मित्रांनो सनराईज तर काय आपल्याला भेटणार नाही कारण थोडंसं वेळ पुढे गेली आणि पूर्ण क्लाउड आहे. पण हा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो एकदम झकास आहे, एकदम मस्त, काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय. मित्रांनो आता इथं आपण आपली गाडी लावली आहे आणि तुम्हाला ब्रिजची माहिती देतो. हा जो आपला ब्रिज दिसतोय ना मित्रांनो, हा जो ब्रिज दिसतोय मिसिंग लिंक यालाच म्हणतात. कारण हा पूर्ण आपला सह्याद्रीचा भाग आहे आणि त्या साईडला मुंबई साईडला एक डोंगर आहे आणि पुण्याच्या साईडला एक डोंगर आहे. आणि तो तिकडचा जो टनल आहे ना तो एक माझ्या मते 7 किलोमीटरचा आहे आणि इकडे पण थोडाफार असेल, मला माहिती नाही, 1-2 किलोमीटरचा वगैरे 3 किलोमीटरचा असेल. आणि ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, तर हे जे पोल दिसत आहेत ना तुम्हाला, हे पोल याची उंची, याची हाईट आहे 180 मीटर आणि पुलाची हाईट जी आहे ती 150 मीटर आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, इथं रोप्स यूज केलेत, केबल्स. तर ह्या पूर्ण केबल्सच्या जोरावर हा ब्रिज स्टेबल झालाय, पूर्ण लोड त्यांनी करून घेतलंय आणि लोड सिस्टम तिथं व्यवस्थित मेंटेन झाली. त्यामुळं कुठंही म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हे वैशिष्ट्य ठरलंय की हा मिसिंग लिंकचा ब्रिज आहे. खूपच म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा ब्रिज असा इथं तयार झालाय. हा एक म्हणजे व्ह्यू पॉइंट झालाय. तर मित्रांनो दुसरी गोष्ट, तर इथं अवजड वाहनांना जास्त परवानगी नाही किंवा पेट्रोल म्हणा किंवा असे जे काही ज्वलनशील पदार्थाचे जे काही वाहतूक होते ती पूर्ण तिथं अवॉइड केलेली आहे आणि 2 व्हीलरलाही तिथं प्रवेश नाही आहे. आणि टोल वगैरे पण त्यांनी असं काही वाढवलेलं नाही हे मिसिंग लिंक तयार केल्यामुळं. आणि बाकीचं काय, आत टनलमध्ये प्रत्येक ठिकाणी जर काय अपघात वगैरे झाला, काहीतरी प्रॉब्लेम आला, तर आता तिथं तुम्हाला त्या 2 हे दिसत असतील लाईन. तर टनलमध्ये तिथं वे थ्रू आहे, तर तुम्ही एक जर लाईन बंद पडली तर टनल मधून तुम्ही दुसऱ्या लाईन मध्ये प्रवेश करू शकता इमर्जन्सीमध्ये. तिथं डोअर्स पण आहेत आणि प्रत्येक गेटमध्ये म्हणजे टनलच्या प्रत्येक थोड्या अंतरावर तिथं टेलिफोन्स ठेवलेत आणि त्या नंबरवरून तुम्ही जर कॉल केला बटन प्रेस करून, तर तिथं जे सर्व्हिससाठी अवेलेबल आहेत तर त्यांना तो कॉल जातो आणि तुम्ही कुठल्या गेट म्हणजे कुठल्या अंतरावरून कुठल्या पॉइंटवरून कॉल करलाय हे पण त्यांना लगेच कळतं आणि ते तिथं तुम्हाला मदतीसाठी येऊन जातात मित्रांनो. तर एवढं हे वैशिष्ट्य आहे. आणि थोडासा आत्ता सूर्य उगता आलाय मित्रांनो. आपण सनराईजला येणार होतो पण सूर्य आपल्या थोडासा डोकीवर आलाय आणि हा पॉइंट आपला. तर हीच होती मित्रांनो आपल्या मिसिंग लिंकची टूर. तर ही टूर आता आपण संपवूया इथंच आणि आता आपण फिरत फिरत जाऊया आणि एक मंदिर बघायचं आपल्याला, त्या मंदिराकडे आपण आपली गाडी वळवूया. चला.